श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. तर आज मित्रांनो आपण गुरुचरित्र पारायण करतो. त्याचे काही नियम असतात, मग ते नियम तुम्हाला पाळायचे असतात. सर्वात पहिला नियम असतो, जर आपण ग्रंथ ठेवला तो एकाच जागी ठेवावा. 7 दिवस त्याला कुठेही हलवायचं नाही, काही नाही वगैरे. म्हणजे हा नियम अतिशय महत्त्वाचा. दुसरा नियम असा आहे मित्रांनो की आपण जे वाचन करतो किंवा पारायण स्टार्ट करतो ते पूर्व दिशेनं पाहिजे. आपल्या मुखाची दिशा पूर्व दिशा पाहिजे. ठीक आहे, ती अतिशय क्लिअर आणि महत्त्वाची सूचना. दुसरं, तुम्ही रात्री जे गादीवर झोपता वगैरे असं नाही. आपलं नॉर्मल आयुष्य, नॉर्मल घोंगडी असेल शुभ्र पांढऱ्या रंगाची, किंवा आपलं काही पण त्याच्यावरती म्हणजे नॉर्मल असेल त्याच्यावरती कपड्यावर टाकून त्याच्यावरती झोपू शकता. आणि तुम्ही उपवास करणं गरजेचं आहे, परंतु तुमच्या इच्छेनुसार आहे ना. उपवास केलं चांगली गोष्ट आहे, नाही केलं तर तुमच्या मनावरती गोष्ट आहे ती काही असं नाही. पण काही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत है ना. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 7 दिवस ब्रह्मचर्यावर पाळायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असं काही माणसांना माहीत नसते की ना नक्की करायचं काय, किंवा सुरुवात करायची पण कशी करायची, कुठून करायची, याचं काही माहीत नसतं. तर मित्रांनो, मग जर आपण जेव्हा पारायण सुरू करतो तर ते असं म्हणजे 7 दिवस चालतं पूर्णपणे. तर तुम्हाला खूप सकाळी लवकर उठायचं, किंवा सकाळी लवकर उठून जर तुम्ही केलं तर अतिशय चांगली गोष्ट. कारण सकाळ तुमचे अध्याय होतील, कारण त्यांची संख्या जास्त असते ना, त्यामुळे तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. मग तुम्ही सकाळी, आणि शांतता असते सकाळी, तुम्हाला कोणी डिस्टर्ब करत नाही. आणि तेच हवं आहे आपल्याला, काही आपल्याला कोणी डिस्टर्ब नाही करायला पाहिजे. आणि कुठला आवाज काही नको आहे. एकदम शांततेमध्ये मस्त तुमचं सर्व लक्ष त्या भक्तीकडे असेल, पारण्याकडे असेल तुमच्या. मग सगळं जे तुमचे जे वाचाल ते डायरेक्ट तुमच्या इथं कार्य करायला पूर्णपणे, हे की नाही. आणि त्याच्याकरता जे आपलं एवढं चालू आहे पारायण करण्याचं 8 तास वगैरे, हे कशासाठी चालू आहे, तर तुमचा पूर्णपणे अगदी हे पारायण मी तुमचा ब्रेन वॉश करतो पूर्णपणे. तुम्हाला अगदी बदलून टाकतं तुमचं, अरे तुमचं लाईफ ढवळून टाकतं. इतकी पॉवरफुल शक्ती याच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला एकांत खूप गरजेचं आहे. आणि त्या सकाळी पहाटेचा काळ असा असतो, काही गर्दी नाही, घोंगाट नाही, काही नाही, आवाज नाही, कुठला काही नाही. त्याच्यामुळे अतिशय बेस्ट वेळ असते मित्रांनो हीच वेळ. ह्या वेळेत वाचन केलं काही प्रॉब्लेम येत नाही, काही नाही. मस्तपैकी तुम्हाला फलप्राप्ती होते. आणि तुम्हाला मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व गोष्टींना वेळही मिळतो, आणि लवकर सर्व उगणार सर्व गोष्टी, ठीक आहे नाही. काही ग्रंथ म्हणजे काही कथा मोठ्या आहेत, सातत ते अध्याय मोठे आहेत थोडेसे, त्यात काही प्रॉब्लेम चालू जातात. त्यांनी जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते पालन करायचं. जे एवढे दिवसाला ठरवले अध्याय आहेत तेवढे घ्यायचे, म्हणजे ते 7 दिवसामध्ये कंप्लीट होतात पूर्णपणे. आणि ही जी आपली कथा आहे ती शक्यतो शुक्रवारी सुरू करायची. म्हणजे काय असतं, शुक्रवारी करण्याचं कारण काय, तर मग ते गुरुवारी संपते बरोबर आहे ना. म्हणजे आपला गुरुवार म्हणजे आपला दत्तगुरूंचा वार असतो, त्यामुळे मग तुम्ही ते करू शकता. अतिशय महत्त्वाची गोष्ट हे थोडं लक्षात ठेवायचं. मी तर म्हणजे बोलतो कधी पण सुरू करू शकतो तुम्ही, परंतु शुक्रवारी बेस्ट असतो कारण का तर गुरुवार येतो ना, म्हणजे परत पुन्हा याच्यामध्ये, त्यामुळे तो आपण असं करू शकता. अदरवाईज तुमची इच्छा मनात जर तुमच्या भाव असेल तर तुम्ही कधी पण करू शकता, असं काही नाही. तुम्ही आज सुरू केलं, कधी सुरू केलं, पण शुक्रवार बेस्ट असतो तुमच्या मनावरती. ते काय तुम्हाला मी फोर्स करून सांगत नाही की त्या दिवशी करा, असं नाही. पण असं मला सांगायचं काय म्हणतं ना, सकाळी लवकर उठायचं, आपलं आंघोळ वगैरे करायची, आणि मग मस्त पूजा वगैरे करायची, आणि सुरू करायची. पारायण सुरू करायला काही हरकत नाही मित्रांनो. आपल्या वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करायचा, आणि आपलं पारायण सुरू करायचं. तर आणि मित्रांनो, तर तुम्हाला मी सांगतो की काही नाव म्हणजे दत्तात्रयांची 108 नाव आहे, ते तुम्हाला करता आलं तर अतिशय चांगली गोष्ट. मी नाव सांगतो, तुम्ही लिहून घेऊ शकता, चांगली गोष्ट. ओम दत्ताय नमः, ओम दशातीताय नमः, ओम दयाबद्धय नमः, ओम दहनाय नमः, दमाय नमः, दक्षाय नमः, वरदज्ञानाय नमः, दस्युज्ञानाय नमः, दर्शाय नमः, दर्पराय नमः, दवाय नमः, दात्रय नमः, दारुण्वाय नमः, वंदताय नमः, दास्यद्वाय नमः, दानकृष्णाय नमः, वानाय नमः, दावप्रियाय नमः, दावाय नमः,
दासत्राय नमः, दारवर्जिताय नमः, दिक्पाय नमः, दिवसपाय नमः, दिवस्ताय नमः, दिव्ययोगाय नमः, दिगंबराय नमः, दिव्याय नमः, दृष्टाय नमः, दिनाय नमः, दिशाय नमः, दिव्यांगाय नमः, विजिताचार्यताय नमः, दिनपाय नमः, दिताय नमः, दीप्ताय नमः, दीर्घाय नमः, दिभाय नमः, दीपस्त्वय नमः, दिनसेवाय नमः, दिनबंधवे नमः, दीक्षाय नमः, दीक्षोत्तमाय नमः, दुर्योगनाय नमः, दुर्गुणाय नमः, दुर्गाय नमः, दुर्गेशाय नमः, दुःखभग्नाय नमः, दुष्टध्यानाय नमः, दुग्धपाय नमः, दुःखाय नमः, दुर्वासिसोग्रगाय नमः, दुरागसाय नमः, दुताय नमः, दुतहाय नमः, दुष्याय नमः, दुष्यत्राय नमः, दूरदर्शिपाय नमः, दुराय नमः, दुरत्वाय नमः, दुर्भाय नमः, दुरंगाय नमः, दुर्गाय नमः, देवार्चाय नमः, देवाय नमः, देवाय नमः, देवज्ञाय नमः, देवोत्तमाय नमः, देवज्ञाय नमः, देविनी नमः, देशाय नमः, देशिकाय नमः, दिवजाय नमः, दैन्यास नमः, दैन्याय नमः, दैवाय नमः, दैन्यदाय नमः, दैवंतिकाय नमः, दैत्यज्ञान नमः, दैवदाय नमः, दैर्घ्याय नमः, दैत्यज्ञान नमः, दही कार्तिकाय नमः, दोषिधाय नमः, दोषिदाय नमः, दोषाय नमः, दोषित्राय नमः, दोषित्रवेटाय नमः, दोषाय नमः, दोषाय नमः, दोषबंधवे नमः, दुर्घाय नमः, दोधाय नमः, दोत्माय नमः, दुर्मनस्तमाय नमः, दोभाग्य चोमन्नाय नमः, दोष्टत्वाय नमः, दौकशुत्तल दोषराय नमः, तो हृभंग भजनाय नमः, दंडाय नमः, दंडिने नमः, दयाय नमः, दमंगाय नमः, दंभिशासनाय नमः, दंतस्नाय नमः, दंतुराय नमः, वंशघ्नाय नमः, दंडज्ञाय नमः, वंडधाय नमः. मित्रांनो 108 नाव आहेत. तुम्ही ते गुरुचरित्र पारायणाच्या पुस्तकामध्ये आहेत, त्यात तुम्ही काही टेन्शन नाही घ्यायचं, ते तुम्ही वाचू शकता, नो प्रॉब्लेम. तुम्ही ते त्यातूनही वाचू शकता, त्यातून तुम्ही आणि 108 नाव आहे तुम्हाला, तुम्ही ते स्टार्टअप करू शकता, त्यात ते काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, है ना. पारायणाच्या प्रारंभी काय करायचा, संकल्प करायचा, तुम्हाला जो वाटेल तो संकल्प करा, मनामध्ये ठेवा. आपल्या कुलदेवताला नमन करून, ग्रामदेवता वासुदेवाला नमन करून तुम्ही तुमचा तो संकल्प ठेवू शकता मित्रांनो. काही आणि तत्त्वांची कृपा होऊन कल्याण व्हावे म्हणून काही सिद्ध मंत्र पुढे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ते तुम्ही सहज तुम्ही कुठलाही मंत्र निवडावा आणि त्याचा 108 जप केला तरी चालतो, असं काही नाही ना. श्रीदत्त श्रीदत्त एवढं बोललं तरी हा एक मंत्र आहे, म्हणजे नावामध्ये सर्व गोष्टी अनुभवल्या आहेत. श्रीदत्त जय दत्त जय दत्त, ओम राम ओम राम दत्तात्रेय नमः. तुम्हाला जो आवडेल, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्याचा 108 वेळा जप करू शकता, है ना मित्रांनो. ओम दत्तात्रेय नमः, ओम दत्तात्रेय नमः, सद्गुरुवे श्री दत्तात्रेय भगवते नमः, श्री ह्रीं क्लीं दत्तात्रेय नमः. ओम परब्रह्मण्य विद्महे गुरुदेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात् नमः. तुम्हाला जो आवडेल, तुम्हाला जे योग्य वाटेल तो तुम्ही मंत्र म्हणू शकता आणि तुमचा सुरुवात करू शकता. काही नियम वगैरे मी सांगितले, ते नियम पाळायचे आणि आपलं पारायण सुरू करायचं मित्रांनो, ठीक आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हा निर्णय घेऊ शकता आणि आपलं पारायणाला सुरुवात करू शकता. हे नियम अटी आहेत त्या तुम्ही थोड्या पाळायच्या, बाकी काही नाही. आणि काही तुम्ही भाजी वगैरे तुमच्या मनावरती की, पण एकच भाजी खाण्याचा प्रयत्न करा. फक्त आपल्या जेवणामध्ये एकच भाजी असायला हवी, हा एक अतिशय महत्त्वाचा नियम तुम्ही पाळायचा आहे मित्रांनो. बाकी कुठं बाहेर जेवण नाही करायचं, कुणाच्या घरचं जेवण नाही करायचं, आपल्याच घरात जेवण करायचं, ठीक आहे. आणि दुपारी 11:30 किंवा 12:30 पकडून 12:30 ते 2 वाजेपर्यंत वाचन नाही करायचं, कारण तो आपल्या दत्तगुरूंचा भिक्षेचा वेळ असतो आणि त्या काळात आपण ते नाही करायचं, आपण वाचन नाही करायचं, ठीक आहे मित्रांनो. तर ह्या काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटत होत्या, त्या तुम्ही आत्मसात करा आणि पारायणाला सुरुवात करा. अतिशय चांगला अनुभव येईल तुम्हाला मित्रांनो, बाकी काहीच नाही. माझं सांगणं एवढंच आहे, एक शब्दात सांगू शकतो फक्त एवढंच, तुम्हाला अनुभव येईल, अनुभव घ्या, ठीक आहे. अमृत रस आहे त्याचं प्राशन करा, आनंद येईल तुम्हाला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. यातून एक कथा ऐकली आणि ती कथा अगदी हृदयाला लागली आणि ते मी अनुभवलं पण काही गोष्टी. त्यामुळे तुम्हाला अनुभवास मिळेल की तुम्ही
आतापर्यंत आपण अज्ञानामय असतो, काही गोष्टींचा समज नसतो, काही गोष्टींना अज्ञानात समजतो मी तर, आहे की नाही. माणूस कितीही शिकला, काही झाला, तुम्ही MBA असाल समोर तुम्ही खूप काही शिकलात, परंतु तुम्ही जर पारायण नाही करत, तुम्ही जर आपला संस्कृती जपत नाही, तुमचं हे सर्व काही झिरो आहे सर्व, ठीक आहे. कारण का मी बाकी पुस्तकं खूप वाचली, परंतु एक ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत, ज्या आपल्या जवळच्या आहेत, किंवा आपलं काय करायला पाहिजे आयुष्यामध्ये, किंवा आपल्याला निर्णय काहीतरी चुकलो किंवा त्यातून बाहेर पडायचं आहे, त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला खूप हा ग्रंथ, ही पारायण तुम्हाला निर्णय घेण्यासाठी म्हणा, किंवा तुमचे जे समस्या आहेत त्यांच्यापासून तुम्हाला एक उत्तर मिळेल तुम्हाला. आणि नक्की तुम्ही एकदा माझ्या ऐका किंवा नका ऐकू मित्रांनो, परंतु वाचण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला यश तर नक्कीच मिळेल. परंतु एक गोष्ट अतिशय महत्त्वाची ती मला आवडली, ती म्हणजे आपली एक म्हणजे त्याला बोलतात ना की एका दिशेने, चांगल्या दिशेने तुम्हाला जर दिशा निवडायची असेल, तुम्ही वाईट मार्गाने जात असाल तर तुम्ही हा मार्ग निवडा, म्हणजे तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील, तुमच्या हाती वाईट काही गोष्ट लागणार नाही. आणि विशेष म्हणजे तुमच्यासोबत चांगली माणसांची तुम्ही सोबत कराल. जेव्हा तुम्ही हे ग्रंथ वाचताय किंवा आपलं पारायण करतायत, तर तुम्हाला जे येतात ना डे टू डे लाईफ समस्या येत असतात तुमच्या, त्या तर तुमच्या काही पहिल्या 15 मिनटं किंवा पहिल्या 1-2 अध्यायामध्ये तुमच्या क्लिअर होते मित्रांनो. परंतु पूर्ण जर पारायण केलं तर तुम्हाला ज्या गोष्टी मिळतील ते तुम्ही MBA करून तुमचं इंजिनिअरिंग करता वगैरे काय असेल ते भरपूर शिक्षण घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही किती शिकलात मी तुल्याबद्दल तुम्हाला काहीच बोलत नाही, परंतु तुम्ही करा. माझा आवाज, माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे थोडा वीक आहे, नो प्रॉब्लेम, तो चांगला येईल, त्याचं काही टेन्शन नाही, ठीक आहे मित्रांनो. परंतु तरी तुम्ही करा पारायण, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला त्याचा फलप्राप्ती मिळेल. नियम पाळा थोडेसे, होऊन जाईल सर्व चांगलं, ठीक आहे. तुम्हाला एक वेगळा अनुभव आहे तुमच्यामध्ये, एक सहनशीलता, पुन्हा एक चिकटीनं काम करायचं आणि पुणे उठून उभं राहायचं, यावर तुम्हाला निर्णय घेण्यासाठी हा ग्रंथ, हे पारायण तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे म्हणजे मदत करेल, एवढी माझी पण अपेक्षा आहे. आणि तुम्ही पण करा, तो प्रयत्न तुम्हाला नक्कीच येईल. एकदा ट्राय केल्यानंतर काही हरकत नाही कुठली गोष्ट करायला माणसाला, आहे की नाही. आणि कल करे सो आज करे, तो माझं असंच मत आहे की उद्या करायच्या ऐवजी आपण आजच का सुरुवात नाही करत. आपण दिवस निवडतो, यार ह्या दिवशी करू त्या दिवशी करू, असं काय नसतं. तुम्ही कुठला तरी दिवस निवडा काय आजच सुरुवात करा, आज नाही तर उद्या. आणि तुम्ही जर असं टाळत गेलं तर तुम्हाला काही तुमच्या ध्येयापर्यंत पण तुम्ही पोहोचणार नाही, आणि असं पण नाही पोहोचणार. तर बेसिक माझं म्हणणं एकच की तुम्ही निर्णय घ्या, लवकर वाचायला सुरुवात करा, आणि बघा तुम्हाला 7 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट कळून जाईल की यार हां, आपण जे पहिला दिवस होतं ते आळशी होतं, आता कसं एकदम सकाळी लवकर उठायचं, काम करायचं, आपलं वाचन आपले पारायण करतो, त्यातून एक चांगली मेमरी जाते, एक पॉझिटिव्ह एनर्जी येते सकाळी सकाळी, की आपण काही चांगल्या गोष्टी वाचतो ना, त्यावेळेस आपण अगोदर जेवू शकतो ते काहीतरी रील्स पाहून वगैरे किंवा व्हॉट्सअप पाहून तुम्ही जात असता कुठे पण, तर तुम्हाला काय मिळतं तेच, ते ह्या हो, आणि हे पाहून तुम्ही त्याच्याच ते बाहेर लाईफ जाऊन त्याच करता, किंवा ते कोणाच तरी ते सिरियलचे काहीतरी पार्ट वगैरे, आहे की नाही. तर हे तुम्ही ज्यावेळेस पारायण ऐकून नसाल त्यावेळेस तुम्ही एक दत्तगुरूंची दीक्षा आणि दत्तगुरूंचं ज्ञान घेऊन जाशाल, तर तुमच्यात जो इफेक्ट असेल ना तो वेगळा असेल. मी सांगायची गरज नाही, तुम्ही एकदा वाचा, फक्त वाचून एक कथा वाचून गेलं तर तुम्हाला त्या गोष्टी कळून जातील की यार हा ह्या गोष्टीमध्ये खूप मोठी पावरफुल आहे. कारण मी आत्तापर्यंत खूप काही ग्रंथही वाचलेत, पुस्तकंही वाचली, खूप हा चष्मा काही असं लागलेला नाही आहे, तो खूप काही पुस्तक वाचूनच लागलेलं आहे. तर पण त्यातून मला शेवटी असं वाटलं की हा यार आपण काहीतरी मिस केलं, आणि ते हेच मिस केलं, हे लवकर वाचायला हवं होतं. तर ते तुम्ही त्याकरता लवकरात लवकर निर्णय घ्या आणि सुरू करा. खूप छान, तुमची एक लाईफ चेंजिंग इव्हेंट असतो हा, की आपण कुठलं पुस्तक वाचतो आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो, आहे की नाही. परिणाम पाहायचा असेल तुम्हाला, चेंजिंग पाहिजे असेल लाईफ थोडंफार, तर नक्की सुरुवात करा. बाकी काही म्हणजे करण्यापेक्षा हे खूप छान आहे. तुम्ही संस्कृती जपाल पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट तुमच्या
घरात एक सिस्टमॅटिक वातावरण तयार होईल आणि तुमची मुलं पण हे तुम्हाला पाहूनच पुढं सुरू करणार आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने चांगलं पारायणवर केलं, तुम्ही म्हणजे असं केलं तर सगळ्यात पहिली गोष्ट आपलं कल्चर महत्त्वाचं, आपली संस्कृती महत्त्वाची, ती तुम्ही जपली चांगली गोष्ट, तुमची मुलं पण जपतील. मग तुम्हाला उद्या मुलांकडून ही अपेक्षा करायची गरज नाही की त्यांनी हे करावं ते करावं, कारण तुम्ही जर जे पेराल तेच उगणार आहे. तुम्ही आत्ता जर हे अशा गोष्टी केल्या किंवा तुम्ही आता पारायण केलं, संस्कृती जपली आपली, पुढे तेही जपतील तुमची संस्कृती. आता तुम्ही आता ते इंग्लिश गाणे वाचायला लागले आणि तुम्ही त्याच्यावरून डान्स करायला लागले तर मग काय नाही, मुलं तेच करतील. त्याच्यामुळे तुम्ही तोच तुझ्या जीवनात शिल्पकार, तुम्ही काय निवड करता, तुम्ही कसं याला टॅकल करता हे अतिशय महत्त्वाचं. माझ्याकडनं तर 100% की यार खूप काही मी वाचलं, मला अनुभव आला, त्यातून एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणते पूर्णपणे. आणि तुम्ही जे म्हणता ना निगेटिव्ह माइंड वगैरे निगेटिव्ह, तुमच्या डोक्यात ते तुम्ही व्हिडिओ पण तसे बघता. हे तुम्हाला व्हिडिओ पाहायची गरज नाही, काहीच नाही, फक्त यायचं वाचायचं आणि मनोभावाने पूजा करायची, सकाळी लवकर उठायचं. तुम्ही तुमचं सकाळी लवकर उठलात तर तुमची 90% तुमची कामं झालेली असतात. तुम्ही वाचायला सुरुवात करता, पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येता. इथून एक कहाणी, एक कथा असते, एक अशी कथा असते तुम्हाला तुमचं लाईफ पूर्णपणे बदलून जाऊ शकतं. आता बहुतेकांची लाईफ पार्टनर आहे, त्यांच्याने एकमेकावर विश्वास नसतो. खरं सांगतो, ही रिअल घटना आहे तुमच्या माहितीसाठी. आपल्या पार्टनरवरती आपला विश्वास नसतो की तो पण कसं काय करेल काय नाही. पण प्रत्येक वेळेस चुकीचा असतो का असंही नसतं. पण आपल्याला काय वाटतं तो चुकीचंच आहे, मग आपण त्याला माफ न करता आपण त्याच्यावर तो तशा पद्धतीने विचार करतो की हा चुकीचाच माणूस आहे. तसं नसतं. कधी कधी हेच आपलं जे गुरुचरित्र पारायण आहे हे आपलं विश्वास ठेवायला शिकवतं, आपलं नात्यासंबंधात टिकवायला शिकवतं. तुमचे आईवडील असतील, तुमचे पत्नी असेल, तुमचं कोणी जवळचे नातेवाईक असतील, ते पण तुम्हाला कसे जपायचे, किंवा आपल्या आईवडील सोडून दुसरं कोणी आपलं नसतं याच्यामुळे जाणीव होऊन जाईल. त्याच्यामुळे मग तुम्ही प्रयत्न करा की ह्या सर्व गोष्टींपासून अवेअरनेस व्हा आणि एक चांगलं आयुष्य सुरू करा. त्यातून माझा मुद्दा हाच आहे की तुमचं लाईफस्टाईल चेंज झाली पाहिजे, बाकी दुसरं काही नाही. कारण बाकी सगळं तर होत असतं, पण लाईफस्टाईल कोणाची चेंज होत नसते. आजकालची लाईफस्टाईल खूप खतरनाक आहे. 8 ते 9 वाजता उठणं, तुम्ही पुढे रील्स पाहणं, 1 तास असंच वाया घालवणं, त्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करा की हे सर्व सोडून द्या धंदे. आतापर्यंत काय केलं ते माहीत नाही, पण इथून पुढे आपलं कल्चर महत्त्वाचं आणि अतिशय चांगली सुरुवात करा. 7 दिवसातून तुमचं लाईफ मला तर निश्चित वाटतं चेंज होईल, यात काही शंकाच नाही. जर मी करू शकतो तुम्ही का नाही करू शकत, आहे की नाही. मला ॲक्च्युली पहिली वाचनाची खूप आवड होती, परंतु वाचलं मी, भरपूर पुस्तकं वाचल्यात, वाचण्यात आलं, पण शेवटी एक काहीतरी राहून गेलं तर ती गोष्ट हीच होती माझी फक्त. तर मित्रांनो, तुम्ही पण सुरुवात करा आणि श्री स्वामी समर्थ, जे माझे भक्तगण असतील, जे माझे सेवेकरी असतील, मी पण एक सेवेकरी. मित्रांनो, सेवा करा. तुम्हाला आपल्या हातात दुसरं काही नसतं, आपण सेवा करू शकतो. देव फळ देणं त्याच्या हातामध्ये असतं, तोच सर्व कर्तधर्ता आहे. आपण काही नाही, आपण एक सर्वसामान्य सेवेकरी, आपण फक्त सेवा करू शकतो. मी तुम्हाला सांगू शकतो, तुमचं कर्तव्य तुम्हाला करायचं नाही करायचं तुमचं आहे, ठीक आहे. मी माझं काम होतं तुम्हाला सांगणं की बाबा नको असं करा, असं नका करू. आणि आजकालच्या जगात कोणाला वेळ नाही सांगायला तुम्हाला की तुम्ही चुकताय, तुम्ही हे करताय, अजिबात नाही. बस ठीक आहे मित्रांनो, श्री स्वामी समर्थ.